आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। आज लागली शेतकऱ्यांची मोठी लॉटरी, कारण की पीक विम्याबद्दल सरकारने आज मोठी माहिती दिलेली आहे। अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रखडलेला पीक विमा आता जमा केला जात आहे। आज शेतकरी राजासाठी एक अशी बातमी समोर आली आहे की जे ऐकून तुम्ही एकदम खुश होऊन जाल। ही माहिती जर अर्ध्यावर सोडली तर तुमचं लई मोठं नुकसान होऊ शकतो, म्हणून सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आज सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर करण्यामध्ये आली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आता सविस्तर समजून घेऊया अगदी 2 मिनिटांमध्ये। आता अखेर सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे। मोठी खुशखबर आज आलेली आहे। बघा भावांनो, पीक विम्याचं आणि अतिवृष्टीचं जे काही नुकसान झालं होतं त्याचा पैसा थेट आता तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून आता सरकारने नवीन यादी जाहीर केली आहे। जो काही 25% अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला भेटला तर काही शेतकऱ्याला भेटलाच नव्हता, परंतु आता सरकारने एक नवीन आदेश काढला आहे जो तुमच्या प्रपंचाला मोठा आधार देणार आहे। पण यात एक लय मोठा पेच मोडलेला आहे जो मी तुम्हाला पुढे अगदी काहीच मिनिटांमध्ये सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, पीक विम्याबद्दल सरकारच्या माध्यमातून आज यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजेच अडचणीच्या काळात मोठा आधार आता ठरत आहे। आज अनेक जिल्ह्यांमधून ही आनंदाची बातमी समोर येत आहे, परंतु थांबा, ही रक्कम नेमके कोणाला आणि कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे कळल्यावर तुम्हाला आता धक्काच बसणार आहे। त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक मोठं काम तुम्हाला करायचं सांगितलं आहे जे की शेतकऱ्याला माहीत नाही। त्यामुळे आता भरपूर शेतकरी वंचित देखील राहणार आहे, परंतु जे शेतकरी हे एक महत्त्वाचं काम करतील त्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। आता तुम्ही म्हणाल की नेमकं कोणत्या बँकात पैसे जमा करणार, तर ऐका, महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे जमा होणार, त्यानंतर युनियन बँकेमध्ये पैसे जमा केले जाणार। यांसारख्या सरकारी बँकांसह HDFC बँक बघा, यांसारख्या खाजगी बँकांना सुद्धा कडक ताकीद दिले आहे। आजच्या या निर्णयामुळे आता बँकांचे हेलपाटे बंद होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आज निर्णय जाहीर केला आहे। अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। आज पीक विमा येईल, उद्या येईल अशा बातम्या देखील यूट्यूबवर भरपूर प्रमाणामध्ये आल्या होत्या, परंतु खऱ्या अर्थाने कोणीही सांगितलं नाही नेमकं पीक विम्याची अधिकृत अशी तारीख काय आहे। आज सरकारने स्पष्टपणे तारीख जाहीर केली, त्यासोबत यादी देखील आज सरकारने जाहीर केली आहे। जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच आज पीक विमा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या विम्याची रक्कम कितीही असो पण ती आज खऱ्या अर्थाने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। एक अट तुम्हाला मान्य करावी लागणार आहे। या योजनेत नाव येण्यासाठी एक अशी अट घातली आहे की जी ऐकल्यावर अनेकांची झोप आता उडणार आहे। ती अट नेमकं काय आहे हे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला कळणार पण आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने जी काही यादी जाहीर केली त्या यादीच्या माध्यमातून आता सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा वितरित करणार आहे आणि नुकसान भरपाई देखील शेतकऱ्याला आता मिळणार आहे। बघा, दुसरा टप्पा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता। त्याच टप्प्याचा आज या ठिकाणी निर्णय सरकारने लावलेला आहे।
बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भात एक मोठी सभा घेतली जात आहे, जिथं लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जातील. नागपूरच्या दरबारी सुद्धा यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता फक्त पैशांची वाट पाहायचं बाकी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तुमचा नावाचा पत्ता लागणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ सोडून जायचे असेल तर सोडून देखील जाऊ शकता, परंतु व्हिडिओ सोडला तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं असेल तर करा, नाही तर करा पण नका. परंतु एक महत्त्वाची बातमी सरकारने दिली आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रत्येक शेतकऱ्याला कळली पाहिजे, कारण की शेतकऱ्याचा हक्काचा निधी शेतकऱ्याला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तो निधी सरकारला परत जातो आणि शेतकरी वंचितच राहतात. आता बघा, या विम्याचा लाभ घेताना कोणती महत्त्वाची चूक टाळायची आहे हे एकदा कान देऊ नये का? आज जर तुम्ही तुमचे कागदपत्र नीट अपडेट केलेले नसतील तर हक्काचे पैसे परत जाऊ शकतात. या माहितीमध्ये दडलेला सस्पेन्स ऐकला की तुम्ही म्हणाल, बरं बाबा, ही माहिती आम्हाला टायमेवर मिळाली. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून ज्या अटी घालण्यामध्ये आल्या आहे त्या अटींची पूर्तता शेतकऱ्याला करावीच लागेल, तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बघा, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये माझ्या शेतकरी मित्राला निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. ही यादी नीट लक्ष देऊन बघा. यामध्ये सर्वात पहिला 1 नंबरचा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा, जालना जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर परभणी, आणि परभणी झाल्याच्या नंतर हिंगोली या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये सर्वात वरती लावण्यामध्ये आली आहे. आज या जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पहा, सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर झाली आहे. यापुढे जर जाऊन बोलायचं झालं तर बघा, धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर लातूर, त्यानंतर नांदेड आणि सोलापूर या पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस लय मोठा ठरत आहे. या जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी भावांना बघा, आता तुमच्या मोबाईलवर मेसेज देखील येणार आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे, पीक विमा जेव्हाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल त्यांना मेसेज देखील येणार. परंतु मेसेज येण्यासाठी तुमची KYC, तुमचा मोबाईल नंबर बँकेला लिंक असावा, हे मात्र लक्षामध्ये राहू द्या. आता शेतकरी बांधवांनो, बघा, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भागातील शेतीचं लय नुकसान झालं होतं. पण आता काळजी करू नका, आजपासून या जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यादी आपण पाहिली. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अजून अत्यंत महत्त्वाचं आहे, फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन बघा, कारण की सरकारच्या माध्यमातून जी माहिती आपण सांगणार आहोत ती माहिती अपूर्ण राहिली तर शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान होऊ शकतं. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया हे देखील जिल्हे समाविष्ट झाले आहे. या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारनं विम्याची तिजोरी उघडली आहे आणि आता याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे. बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार गडचिरोली आणि चंद्रपूर सुद्धा यादीमध्ये आहे. 18 जिल्ह्यामध्ये आज मोठी धामाधूम सुरू आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आज एवढ्या दिवसापासून मुहूर्त लागला आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. आता बघा, सरकारने जे काय ते महत्त्वाची अट आणि सस्पेन्स असं आहे. बघा, ज्यांची या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे KYC नाही अशांना अडचण येणार. बघा, आता कोणत्या तारखेला क्लेम केला होता बघा, त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. पण त्याहून मोठी बातमी म्हणजे बघा, ज्यांचं नाव या ठिकाणी यादीमध्ये नाही त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग खुला केला आहे. बघा, हा नवीन मार्ग काय आहे? बघा,
दुसरी यादी नेमकं कोणत्या तारखेला लागणार याची पक्की माहिती आता सरकारने दिली आहे. जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर 1 सेकंद सुद्धा इकडे तिकडे बघू नका, कारण ती माहिती समजली तरच तुमच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या. सरकारने ज्या प्रकारे सांगितलं आहे, दुसरी यादी जेव्हाही कधी सरकार वितरित करेल, जेव्हा कधी प्रकाशित करेल, सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती कळण्यामध्ये येईल. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.